सरांचा इशारा आहे. वंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव आहे. एका धाब्याने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 1 वरती. जबरदस्त फटका आहे. मंगेश पाटील बिहाइंड स्ट्रोक गेंद चेंडू सीमारेषा पार आला. षटकार. काल देखील पाहायला गेलं तर पालेश्वरी पाले बुद्रुक येथे सुपर 12 मध्ये क्वालिफाय केला आहे हा संघ. ओम नर्मदेश्वर किरवली आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या 16 जानेवारी पासून 22 जानेवारी पर्यंत एक मोठी स्पर्धा 8 रात्रीची ती स्पर्धा आहे. रिवर्स केल्याचा प्रयत्न आहे. चेंडू खूप बाहेर निघतोय. पंच वळतात. अवंतरचा इशारा आलाय आणि अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव आहे. एका धावेने मात्र धाव संघ जाऊन पोहोचले ते 8 वरती. इथे मात्र पुन्हा एकदा थोडस लाईन भरकटलाय गोलंदाज पाहायला मिळतं. सूरज म्हात्रे, सूरज मडबी. किरवली म्हटलं तर आमचे इथे सदाशिव तांडेल आहेत. त्याचबरोबर कैलास गायकर इथे उपस्थित आहेत. यशवंत पाटील आलेत. लक्ष्मण पाटील आहेत. सर्वांचं स्वागत आहे. इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे. फक्त सेफ लँडिंग झाली आहे. पाहायला गेलं तर फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये फसलाय तो फलंदाज मंगेश पाटील. आलाय रोशन पाटील. एक विकेट आली आहे. एक विकेट आली तर उत्तम शेठ पाटील शिवसेना शाखा प्रमुख नागव यांच्याकडून 3000 रुपये. तर इथे मात्र 16 ते 22 पर्यंत ती स्पर्धा आहे किरवली मैदानामध्ये. फक्त 8 संघ प्रतिरात खेळतील. त्या स्पर्धेमध्ये 48 संघ खेळणार आहेत आणि इथे मात्र फसलाय फलंदाज रोशन पाटील मात्र बाद झालाय आणि पाहायला गेलं तर फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. षटकार आला होता. त्यानंतर मात्र संयम मंगेशने गमावला आणि इथे मात्र आल्या आल्या तो रोशन बाद झालाय. हॅलो. आणि तिसगाव विरोधात खेळत असताना नॉट आउट 21. काटे संघा विरोधात खेळत असताना 35. म्हणजे चांगली इनिंग साकारली होती रोशनने पण इथे मात्र 0 वरती बाद झालाय. इन्फॉर्म फलंदाज होता परंतु त्याला मात्र बाद करण्यामध्ये संपादन केला हे गोलंदाज सूरज मडबीने. ट्रिकच्या उंबरट्यावरती आहे आणि नक्कीच कारण 2 मॅच मध्ये नॉट आउट पारी. इथे मात्र आउट झाला. आता मात्र प्रशांत पाटील आलाय. चांगला चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र वेगाने धाव पूर्ण केली आहे. पूर्ण झाली आहे. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 वरती. 10 धावा धाव फलकावरती. किरवली विरुद्ध नागव असा सामना आहे. पहिला सामना आजचा सुपर 8चा जयमान नितलस विरोधात आपण गावदेवी घेसर संघाला पाहिला परंतु तिथे मात्र घेसर संघाला पराभव पत्करावा लागला. इथे मात्र मिस टायमिंग होता की प्रॉपर परंतु प्रॉपर टायमिंग आलाय हा षटकार फलंदाज तेजस पाटीलच्या बॅट मधून. हॅलो. 16 धावा म्हणजे जरी विकेट गेले असल्या कृष्णा तरी मात्र इथे परिस्थिती अनुकूल आहे ती किरवली संघाची. कारण सुरुवातीचा सत्र आहे जिथे पाहायला गेलं तर कसं धावा येणं गरजेचं आणि त्या अनुषंगाने शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय आणि इथे मात्र जो प्रेशर होता किरवली संघावरती तो प्रेशर मात्र आता क्रिएट केलाय.
पूर्णपणे आता पाहायला गेलं तर धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 16 धावा. किरवली म्हटलं तर स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप आणि त्या चषकाचे सर्व आमच्या मॅनेजमेंट कमिटी 4 षटकांचा सामना आहे. 4 ओव्हर आहेत. 4 ओव्हर ते अभिमन्यू शेठ पाटील असतील, त्याचबरोबर आमचे सुनील शेठ पाटील असतील, अरुण शेठ पाटील असतील, सदाशिव शेठ पाटील असतील, संजय शेठ पाटील असतील, चाऊ शेठ पाटील असतील, रामशेठ पाटील, ही सर्व आमची मॅनेजमेंट कमिटी. खरोखरच जेव्हा स्पर्धा किरवलीमध्ये असते त्यावेळेला मात्र खूप जल्लोष असतं, प्रेक्षकांची गर्दी आणि खूप बक्षिसांची खैरात त्या किरवलीच्या स्पर्धेमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. इथे मात्र आणि विकेट किपर मात्र चकलाय सिद्धू भोईर आणि चेंडू मात्र सीमा पार गेलाय. बॅट कट मात्र एच लागली म्हणजे झेलची संभावना होती. पाहू शकता आपण प्रशांत पाटील होता. यस 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 इथे मात्र छितनीच्या समोर चेंडू पाडलाय आणि सिद्धू देखील चकलाय हा चेंडू पकडण्यासाठी आणि चेंडू मात्र लॉंग स्टॉप सीमा पार गेलाय आणि इथे मात्र आली एक धाव. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 21 वरती. थोडा आवाज दे, थोडा. मी एकटाच आहे. एक मॅच झाली आता ती दुसऱ्या मॅचला सुरुवात केली मी. आमचे जोडीदार अजून आलेले नाहीयेत. 4 वर 4 बॉलर आहेत त्याला सांगतो. हा आणि इथे मात्र आलाय षटकार. काय विकेट साठी तो पारितोषिक आहे. उत्तम शेठ पाटील शिवसेना शाखा प्रमुख नागाव यांच्याकडून 3000 रुपयाचा एकदा प्राप्त केला आणि इथे मात्र 3 चेंडूंमध्ये 3 षटकार ठोकले जातात. ते तेजस पाटील याच्या बॅट मधून काय अफलातून फलंदाजी आहे. सो सुरुवातीला प्रेशर दिला होता नागाव संघाने किरवली संघाला आणि पूर्णपणे बॅनर हिट केले जातात. पहिला बॅनर हिट तिकडे अल्पेश भोपीचा गेला, दुसरा बॅनर हिट इथे शैलेश मालीचा गेला आणि तिसरा हिट इथे विनोद शेठ घरे त्यांचा गेला. हा ज्ञानेश्वर पाटील या आपण आमचे किरवलीचे ज्ञानेश्वर पाटील यांचं इथे आगमन झालं. आमचे मित्र आहेत आणि खूप क्रिकेटचे दर्दी आहेत. नेहमीच कुठेही किरवली संघ असू द्या ते आवर्जून उपस्थित असतात. तर त्यांचं सिद्धू भोईर, रुद्र माली, सूरज मडवी, रितेश पाटील, रवी भोईर, किरण मडवी, बंटी पाटील, निक माले आणि हर्ष पाटील. हा एक शो मॅच देखील आहे. तलोजा पोलीस स्टेशन वर्सेस तालुका पनवेल तालुका पोलीस यांच्यामध्ये एक शो मॅच असेल. तर नक्कीच सर्व इथे पोलीस मॅनेजमेंट कमिटी इथे उपस्थित होताना दिसते. तत्पूर्वी स्वागत आहे आपलं देखील. प्रशांत पाटील आणि तेजस ही अफलातून फलंदाजी आहे. 5 चेंडू केलेत, 18 धावा, 3 षटकार. इथे मात्र प्रशांत आहे, सोडून दिलाय चेंडू. प्रशांतने ओळखलाय, पूर्णपणे चेंडू बाहेर निघालाय आणि 6वा वाईट आहे या सत्रातील. 36 धावा आहेत धावफलकावरती. सिद्धू भोईर आहे गोलंदाजीसाठी, एक चांगला खेळाडू आहे. नेहमीच या संघाला चांगलं पाठबल सिद्धूचा राहिला. इथे मात्र पिटॉपच्या क्षेत्राकडे चेंडू दूरवरती चांगले क्षेत्ररक्षक राकेश पाहायला मिळतंय. तत्पूर्वी एक धाव मिळेल. एका धाबीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 37 वरती. किमान इथे जर किरवली संघाला वर्चस्व गाजवायचा चांगला प्रयत्न करायचा असेल तर किमान 45 ते 50 धावा येणं गरजेचं असेल. कारण नागाव संघाची बॅटिंग लाईनअप देखील ती स्ट्रॉंग आहे. 109 धावा त्यांनी देखील ठोकल्या त्या मैदानामध्ये. संदेश भगत यांच्याकडून 2 विकेटसाठी 500 रुपये आहेत. आणि इथे मात्र काय प्रयत्न होते परंतु प्रयत्न अयशस्वी होतात. चेंडू जाईल तो वाईडिश लॉंगॉनला, चौकार.
होती रोहित पाटे, क्या बात आहे. यस, नक्कीच नक्कीच सुंदर ड्राईव्ह होती, अप्रतिम, प्रशंसनीय. कारण हे असे प्रयत्न करायला हवेत. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कृष्णा असे प्रयत्न पाहतोय, पण त्यांचं मैदान देखील तेवढा ग्रासचं असतं, ग्रासेबल असतं. याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे आत्ताच नवनिर्वाचित रायगड जिल्हा सरचिटणीसपदी युवा मोर्चापदी त्यांची निवड झालेली आहे. ते दिनेश खानावकर नावडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि इथे मात्र चेंडू जातं कव्हरच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. 2 धावा इथे पूर्ण होतात. हो, इथे मात्र हेच लागली आहे. फलंदाज तेजस मात्र बाद झालाय आणि हा 3रा विकेट. याचबरोबर आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, रायगड जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस पदी ज्यांची आता निवड झालेली आहे, ते सन्माननीय दिनेश शेठ खानावकर नावडे आणि त्याचबरोबर संदीप शेठ खानावकर या दोन्ही व्यक्तिमत्वांचं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आमचे ऋषभ आपलं देखील स्वागत आहे. 7 चेंडूंमध्ये 23 धावांची 24 धावांची बहादर खेळी साकारली आहे ती तेजसने. पाहू शकता आपण रायगड जिल्हा भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस दिनेश रवींद्र खानावकर यांचं कटआउट स्क्रीनवरती आपण पाहू शकता. आणि नेहमीच चांगलं योगदान त्यांचं प्रत्येक स्पर्धांमध्ये असतं. आणि या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून निमंत्रणाचा स्वीकार करून आज ते उपस्थित आहेत, तर आपलं सहर्ष स्वागत आहे. 43 धावा धावफलकावरती 3रा षटक इथे सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न, दिशा दिली आहे कव्हर पॉइंट वरती, डीप मध्ये प्रोटेक्शन मिळतोय. तत्पूर्वी रुद्रमाली तिथे होता. तत्पूर्वी मात्र 1 धाव, एका धावेने मात्र धावसंख्या 44 वरती जाऊन पोहोचली. कृष्णा, पाहायला गेलं तर अप्रतिम धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते आपल्याला किरवली संघाची. कुठेतरी ते या धावांवरती अंकुश लावणं गरजेचं असेल ते नागाव संघाला, कारण इथे मात्र किरवली संघाची बॅटिंग लाईनअप पाहिली तर अतिशय स्ट्रॉंग. इथे मात्र नवीन फलंदाज अनिल आला, देखील एक आक्रमक खेळाडू, परंतु प्रशांत पाटील खेळतोय. फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू गेलाय सीमारेषा पार, आलाय हा षटकार. भीमर साठी रिव्ह्यू घेतलाय. यस, धन्यवाद, थँक्यू. तर इथे मात्र नो बॉल आहे. तर 3रे पंच आमचे प्रवीण पवार सर, तर नो कॉल. आणि या येथील तब्बल 7 धावा, भीमर फ्री हिट आहे. धाव संख्या, तर ज्ञानेश्वर पाटील धन्यवाद, आमच्यासाठी मात्र बक्षीस घेऊन आले, थँक्यू. फ्री हिट आहे. 51 धावा धावफलकावरती. जबरदस्त फटका, चेंडू गोलीच्या वेगाने, चेंडू जाईल सीमारेषा पार, आलाय हा चौकार प्रशांत पाटीलच्या बॅट मधून. धावफलकावरती धावा आपण पाहतोय, काय धाव संख्या इथे उभी केली आहे बघा. सुरुवातीला मात्र थोडासा प्रेशर मध्ये होता तो किरवली संघ, त्यानंतर मात्र जसा तेजस मैदानामध्ये आला, तेजसचे मोठे फटके आपण पाहिले
आणि त्यानंतर मात्र विकेट आल्यानंतर मात्र प्रशांतने पूर्णपणे हा डाव सावरण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये तो यशस्वीरित्या इथे फलंदाजी करतोय. आणि या मैदानामध्ये गुलशन आम्हाला सांगतायत की 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा रेकॉर्ड देखील आहे. पहिला किस्सा चांगली माहिती तुम्हाला आहे. नेहमीच आम्ही पाहतोय 55 धावा 3 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही शेवटचा 1 षटक बाकी आहे. गोलंदाज राकेश पाटील आहे. या संघाचा निर्णायक खेळाडू आहे राकेश. तर तोच राकेश मात्र इथे आलाय. आमचे गायक संजय पाटील देखील या सामन्याचा आनंद घेतात. नागावचे चांगला आवाज त्यांचा, चांगले गाणे त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच मार्केटमध्ये पाहतोय. मारण्याचा प्रयत्न होता. पॅटचा अंदरुनी हिस्सा लागतोय. इथे मात्र 1 धाव आली अनिलला. अनिलने ओळखलंय की प्रशांत एका बाजूला आक्रमक झालाय तर त्याला मात्र कुठेतरी साथ देणं गरजेचं आहे, त्याला संधी देणं गरजेचं आहे हे ओळखलंय. आणि इथे मात्र अनिलच्या बॅटमधून आली 1 धाव. एका धाबेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 56 वरती. शेवटचा हा षटक आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रशांत पाटील मैदानामध्ये आक्रमक रूप इथे घेतलाय. मोठे फटके त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. आज मात्र शेवटची रात्र आहे. पाहुण्यांची रेलचेल नक्कीच आपल्याला आज पाहायला मिळेल हे शंका नाहीये. याचबरोबर तलोजाचे विद्यमान सरपंच संतोष शेठ पाटील यांचं इथे आगमन होत आहे. मी संतोष शेठ पाटील यांना विनंती करतोय की आपण यावं व्यासपीठावरती. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का वेगाने. इथे दुसरे धाव मात्र पूर्ण होतीये. 2 धावा इथे कंप्लीट होतात. याचबरोबर आमचे सन्माननीय तलोजा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच संतोष शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर गोल्डन मॅन दीपक पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत या व्यासपीठावरती. संतोष पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय. त्यांचा आभार. पाहू शकता आपण स्क्रीनवरती. क्या बात आहे. प्रॉपर टायमिंग. मिड विकेट पूर्णपणे क्लिअर झालाय. प्रशांत पाटीलच्या बॅट मधून आलाय हा षटकार आणि पाहुण्यांचं मात्र या षटकाराने स्वागत केलंय. प्रयत्न इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आहे. खराब थ्रो. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. 20 फील्ड होते आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. धाव तर आली आहे. इथे मात्र थोडासा कुठेतरी नागाव संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गलती पाहायला मिळते. त्याचा फायदा मात्र उचलला जातोय आणि नक्कीच फलंदाज बाद होईल. प्रशांत चांगली इनिंग मात्र साकारली आहे ती प्रशांतने. धावसंख्या तब्बल 65 वरती. आता मात्र 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज संकेत गायकर आलाय. समदार चषक तळोजा मजकूर येथे सुरू आहे. त्या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सरपंच संतोष शेठ पाटील आणि गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील. खूप सुंदर स्पर्धा नेहमीच पाहायला मिळते. तर नक्कीच आज त्यांची उपस्थिती या नाईट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या 4 मित्रांनी केलेले कार्य ते पाहण्यासाठी आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आज हे व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस सन्माननीय दिनेश शेठ कानवकर, त्याचबरोबर संदीप शेठ कानवकर यांचं देखील इथे आगमन झालंय. आपलं देखील स्वागत. 65 धावा. शेवटचा 1 चेंडू. राकेश पाटील याचा पुढचा चेंडू पाहण्याचा प्रयत्न. चेंडू बाहेर निघतोय. सचिन कडू वलतात. अवंतरचा इशारा येतोय. अवंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली आहे.
एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 66 वरती आणि आता ज्यांचं आगमन झालंय 5 रात्रीमध्ये आम्हाला अतिशय चांगलं लाख मोलाचं सहकार्य ज्यांच्या आवाजातून लाभलंय. सर्वात जास्त भ्रमंती करणारे समालोचक एक अप्रतिम मराठीवरती पकड असणारे ओमकार शेट्टे यांचं इथे आगमन झालंय. पुन्हा एकदा वाईट आहे. 2 चेंडू लगातार वाईट. 67 धावा तब्बल 8 वाईट या इनिंग मध्ये आपण पाहिलेत. 67 धावा धाव पलकावरती आपण पाहतो. ही फटाक्याची आतषबाजी आहे. पाहुण्यांचा स्वागत या फटाक्याच्या आतषबाजीने मात्र खेळला गेलाय. थोडा वाजू द्या. खरं आत्ता ज्यांचं आगमन झालंय हे सर्व मान्यवर मंडळी त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या सन्मानार्थ हा फटाक्याची आतषबाजी आपल्याला हवेमध्ये पाहायला मिळते. खरं हेच तर वैशिष्ट्य आहे आमच्या आयोजकांचं. 4 मित्रांच्या माध्यमातून केलेलं हे कार्य यशस्वीरित्या कसं पार पाडायचं हे त्यांनी ओळखलं आणि 5 रात्रीचा हा थरार क्रिकेटचा अप्रतिम पद्धतीने आपण पाहतोय. शेवटचा चेंडू समोर फलंदाज संकेत. इथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. 1 धाव आली आहे. एका धावेने मात्र इथे मात्र पहिला सत्र समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना किरवली संघाच्या स्कोअर कार्ड वरती 68 धावा आणि 69 धावांचं लक्ष्य आहे ते जिंकण्यासाठी. टीम 12-12 नागाव्या संघाला 12-13. तर बघूया आपण पुढच्या सत्रामध्ये ओमकार शेट्टे यांचा आवाज. तत्पूर्वी आपण पाहुण्यांच्या सत्कार सोहळ्याकडे बोलणार आहोत. थँक्यू डीजे. हॅलो. येस थँक्यू थँक्यू. याचबरोबर मच्छिंद्र पाटील सर या वेलकम. दोघांचं वेलकम. बरोबरच वेलकम झालंय तुमचं. काही हरकत नाही. एकमेकांना आम्ही नेहमी सांभाळून घेतो. कधी कधी आम्ही लेट होतो ते लवकर येतात. तर यस आपण वळणार आहोत सत्कार सोहळ्याकडे. तर याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती आपण पाहिले खऱ्या अर्थाने आत्ताच जे भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीसमध्ये ज्यांची निवड झाली आहे ते दिनेश शेठ कानावकर नावडे यांचा इथे आपण सत्कार करणार आहोत. तर या टीजे थोडासा आवाज दे याचा. तर हा माईक आहे वाटलेस आहे. तर दिनेश शेठ कानावकर यांचा इथे सत्कार होतोय आपण पाहतोय. शिवाजी पाटील, नितेश शेठ पाटील, निहाल ठाकूर आणि नितीन केनी यांच्या शुभास्ते हा सन्मान आपण पाहतोय. त्याचबरोबर संदीप शेठ खानावकर यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. पाटील यांचा इथे सन्मान होतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोलूया जिथे सामना सुरू आहे. अच्छा रात्रीतील सुपर 8 चा दुसरा सामना आपण पाहतोय. एका बाजूला किरवली तर दुसऱ्या बाजूला नागाव. 69 धावांचं लक्ष्य. परंतु पाहूया पाटीलला उत्तम शेठ पाटील नागाव आणि बॉल तयार. शफल झाले, जागा बनवली, फाईन लेगला चालला बॉल. मिळतील धावा 2 षटकार तदनंतर 4. रोहित पाटील ऑन फायर. आकड्यावरती नेक्स्ट मॅच अजून एक चुरशीचा सामना श्याम स्पोर्ट्स रोडपाली त्यांच्या विरुद्ध. कालची रात्र ज्या टीमनं गाजवली संघर्षातून विजय मिळवला. अथर्व 11 कानपोली फटका इनसाइड आउट. संधी आहे फिल्डरला, अडवला जाऊ शकतोय बॉल. स्टॉप केलाय आविष्कार पाटीलनं. मिळतील धावा तोपर्यंत 2.
सलामीची जोडी, एका बाजूला राकेश, दुसऱ्या बाजूला रोहित. लक्ष फार मोठं आहे. किरवलीकडे देखील ते बॉलिंग युनिट आहे की मोठ्या टोटल वरती नाही, छोट्या टोटल वरती देखील ही टीम फाईट करणं जाणते. सदाशिव तांडेल, कैलासजी गायकर, यशवंत पाटील, लक्ष्मण पाटील हे सर्व या ठिकाणी आलेत. तर सदाशिव दादा आणि त्यांचा मित्र परिवार या मंचावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. राऊंड विकेट बॅटच्या समोर उडवायचं होतं, कवसला व्यवस्थित मिडल झाला नाहीये. बॉल चालला डीप मध्ये, लॉंग ऑनला झालीये थोडीशी मिसफिल्ड, बट एकच धाव मिळेल. माहिती आहे दुसऱ्या बाजूला रॉकी अर्थातच राकेश पाटीलची विकेट ती देखील तितकीच महत्वाची आहे. टीम नागावसाठी धाव फलकावरती धावात या ठिकाणी 20. अजूनही मैदानावरती 19 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी रन्स इथनं बाकी आहेत, त्या म्हणजे 49. जर इथनं एक मोठा फटका आला, सरासरी 15 वरती येईल. इथनं एक चांगला बॉल ओम नर्मदेशक किरवलीसाठी जर मंगेशनं टाकला, फिनिश चांगलं केलं, तर सरासरी 16 पेक्षा जास्त चेस करावी लागेल. पॉवर प्ले संपल्यानंतर ती देखील तितकीच मोठी गोष्ट असेल. या मैदानावरती बॅटिंग करताना नागावच्या समोर चॅलेंज किरवलीचं. एका बाजूला प्रशांतची टीम, दुसऱ्या बाजूला राकेश. चांगला चेंडू, फिनिश चांगला झालाय. पहिल्या षटकात धावा या ठिकाणी आलेत 20. टप्पा पडल्यानंतर फिरकी घेताना बॉल दिसलाय. 2 ओव्हरच्या ब्रेक मध्ये आम्ही टॉस करतोय. ऑफिशियल कॉल आहे रोडपाली आणि टीम कानपोलीच्या कॅप्टनला. फायनलचे पहिलं फायनल आज तुम्हाला काही मॅचेस या ठिकाणी दाखवतील. रोडपाली कानपोली, मंगेश स्मृती गावदेवी दारावे, मिराज विहान खाडेकर बामण डोंगरी, अशा काही अजून मोठ्या लढत तुमच्या समोर येणार आहेत. पहिली मॅच जिंकून सुपर 4 मध्ये इंटर झालाय जय हनुमान नितसचा संघ. तेजसनं चांगली बॅटिंग केली, संघाला सुपर 4 मध्ये. पहिल्या लगातारच्या आपण पूर्ण मॅच आणि या इनिंग मध्ये आवाज ऐकला. रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक समालोचनातील आधारस्तंभ आदरणीय संदीपजी पाटील सरांचा. इथनं जवळजवळ आता 3 मॅच आपल्याला मॅक्सर त्यांना ब्रेक देणं भाग आहे, कारण कंटिन्यू त्यांनी आज 12 ओव्हर या ठिकाणी समालोचन केलं. त्याबद्दल त्यांचं विशेष आभार आणि एक विशेष कौतुक. शिवाजी रोडपाले आणि कानपोले ना, त्याच्यानंतर शो मॅच असेल. हा, तर रोडपाली टीम कॅप्टन इथे आलेला आहे. तर कानपोली संघाच्या संघनायकाला सूचना आहे सुधीर की या आपण गावदेवी चषक धरणं आपण पाहताय. आज जे काही केलं या 4 मूर्तींनी, 4 मित्रांनी, आज त्यानंतर एक मोठी प्रतिभा धरणा गावाची तयार झाली. टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती आज या गावाला शोधला जाऊ लागलाय. आज या गावाला ओळख निर्माण झाली आहे, कारण तब्बल 5 दिवस रात्री ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली आहे. लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर लास्ट मोमेंटला चेंडू फिरलाय. अंपायरचा इशारा आहे तो व्हाईट बॉल, एक्स्ट्राची रन. मागचं षटक देखील व्हाईट बॉलनं सुरू झालं. तिकडे आल्या होत्या धावा 20. इथे बनवायच्या जिंकण्यासाठी अजूनही 48 बॉल शिल्लक आहेत. मैदानावरती 16. बॉलिंग ट्रॅक वरती आला नवनाथ गायकर. ऍज अ फास्ट बॉलर सगळ्यात महत्वाचं असतं तुम्हाला फिट राहणं, आणि जी सुरुवात झाली या गोलंदाजाची ती लाजवाब होती. तदनंतर फिटनेस ते चर्चेचं राहिलं, बट क्वालिटी बॉलिंग मधली तीच आहे. विकेट मिळणार लॉंग ऑफला मंगेश पाटील, त्यानं टिपलाय झेल. सेलिब्रेशन सुरू झालंय किरवलीचं, कारण संपलाय मैदानावरती रोहित पाटीलचा खेळ. धीरज पाटील आणि विवेक पाटील या आपण आपलं स्वागत आहे या व्यासपीठावरती. एका क्षणामध्ये अपसेट काय असतो या मैदानावरती रोहिंजणनं भरपूर जवळून पाहिला. आधी आपण पाहिलं रोहिंजण बला 1 बॉल 5 षटकाराला, आणि तोच नितस संघ सुपर 4 मध्ये देखील आला. आणि तदनंतर कालच्या रात्रीमध्ये कानपोलीच्या विरुद्ध आपण पाहिला एक अपसेट अगदी पाहायला मिळाला. आणि त्यामुळेच आज कुठेतरी हे सगळे मैदानावरती डीजे मास्टर एकदा लाईव्ह टेक्निकल टीम आणि जे साऊंड जात आहे ऑनलाईन ते चेक करा. पूर्ण आवाज बफरिंग होतोय पहिल्या इनिंग पासून. थोडस कोऑर्डिनेट ठेवा, आज महत्वाची रात्र. बॉलिंग ट्रॅक वरती तयार गोलंदाज नवनाथ गायकर. हे नाव ते मी का म्हणालो की या नावाला ॲज अ फास्ट बॉल ऑफ फिटनेस गरजेचं. ज्यावेळी किरवली पहिल्यांदा आली स्वर्गीय रतन पाटील स्मृती चषकामध्ये, स्वप्न होतं फक्त खेळायचं. हा गोलंदाज होता ज्यानं सांगितलं किरवली गावाला आला खेळायचं नाहीये, जिंकायचं आणि घडवायचा इतिहास. आणि आज बॉल
त्या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेत गोलंदाज म्हणून नाही तर मालिकावीर म्हणून या खेळाडूची निवड करण्यात आली आणि हा तोच गोलंदाज नवनाथ गायकर. अनेक साऱ्या मोठ्या मोठ्या व्यावसायिक टीम मधनं देखील सुरुवातीच्या काळामध्ये आपण खेळताना गोलंदाजाला पाहिलं, बट अलीकडच्या काळात जो ग्राफ थोडस खाली आलाय. पुन्हा एकदा याच बॉलरला सांगायचं, वी फॉल वी फेल बट देन वी विल राईज अगेन. कारण माझं नाव आहे नवनाथ गायकर, माझा जन्म झाला फक्त गाजण्यासाठी. आय बॉर्न टू फ्लाय. टीमची टोटल 22 सिद्धू भोईर राकेश पाटील ही जोडी मैदानावरती खेळतीये आणि दबाव क्षमता अगदी या सगळ्या गोष्टींची टेस्ट मैदानावरती केली जाणार. आणि आई गावदेवी 12-13 प्रिष्का 11 ते नागाव की जिथे दबावाला झुंकारून देण्याची ताकद हे गाव देखील ठेवतं. कारण आज नागावला देखील माहिती आहे दुनिया झुकती है जनाब, सिर्फ झुकाना वाला चाहिए. फुल टॉस बीमर ऑन साइड ला खेचलाय, टायमिंग व्यवस्थित नाहीये, 2 मिळतील. नो बॉलची एक एक्स्ट्रा ऍड केली जाईल आणि धावा ऍड होतील टोटल या ठिकाणी 3. म्हणजे मागचा जो विकेट टाकलेला तुमचा डॉट बॉल होता तो नो बॉल नंतर कव्हर झाला. स्पर्धा सुपर डुपर हिट, नेक्स्ट बॉल हा फ्री हिट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 25 झालेत. नो बॉल राकेश सिद्धून देखील टाकले या मॅच मध्ये, त्याची किंमत मोजावी लागली. 8 बॉल वाईड, एक नो बॉल, 9 रन तुम्ही एक्स्ट्राच खर्च केलेत. 60 रनचं एक प्रेशर बनलं नसतं, 69चं एक प्रेशर मैदानावरती आणि ते प्रेशर हँडल करणं नागाव देखील जाणते. त्यामुळे किरवलीला नानूला टिकवायचं मैदानावरती, सातत्य जिंकायची मॅच. तर या ठिकाणी तितकाच मोठा तगडा खेळ टीम ओम नर्मदेश्वर किरवलीला देखील दाखवावा लागेल. कारण या विभागातील हे देखील तितकंच दर्जेदार नाव आहे ज्या गावानं क्रिकेटच्या पटलावरती एक मोठं नाव कमवलंय. फ्रीटचा बॉल, यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर. मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये अगदी कमी गतीनं बरोबर खोलात टाकला होता आणि खोलून ठेवलं होतं बॅटर राकेश पाटीलला. फ्रीटचा फायदा झाला नाहीये बट एक सिंगल मेल. धावफलक 1 ने पुढे जात. टीमची टोटल 26. अजूनही बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. 15 बॉल, रन बाकी आहे 43. येणारे 3 बॉल कमीत कमी 8 रन येणं बनतं, अन्यथा दबाव पूर्णपणे ट्रान्सफर करेल नवनाथ गायकर, प्रशांत पाटील आणि त्याचा संघ किरवली. ऑन स्ट्राइक सिद्धू भोईर. फटका चांगला, मेरा नाम है सिद्धू. पहिल्याच बॉल वरती ठोकला मिड विकेटच्या बाहेर. हा येतो एक दमदार दर्जेदार खनखनीत षटकार. 32 ऑन बोर्ड. कम ऑन डीजे. सहाने फ्लाय झालाय. स्कोर जाऊन पोहोचलाय धाव फलकावरती 32 धावा. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. प्रभू श्रीराम सध्या भरपूर गोष्टी आपल्याला संघर्ष करून दिला असेल तर त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये प्रभू श्रीरामन बद्दल चुकीचं वाक्य हे ऑलवेज महागडं पडतं. स्टे ट्यून. 32 धावा धाव फलकावर. विकेट गेली 1. फुल टॉस बॉल व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. अनिल पाटील मैदानावरती 12 चेंडू 36. पूर्ण नागाव गावाला माहिती आहे सिद्धू आणि राकेश बॅटिंग करतोय तर आपल्याकडे कदाचित 6 बॉल एक्स्ट्रा आहेत की 12 मधनं मारायचे षटकार 6. बट किरवलीकडे देखील त्या बॉलिंग युनिट आहे की 12 मधनं तुम्हाला टाकायचे मैदानावरती 8 चांगले चेंडू. तर आमचे रायगड असोसिएशनचे सल्लागार विश्वनाथ शेठ मस्कर हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांनी देखील या स्पर्धेला
शुभेच्छा दिल्यात, धन्यवाद, थँक्यू. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत होती टीम किरवली, त्यांचे रन्स होते 34. विकेट देखील आपण पाहिलं, ग्राफ थोडासा मोठा आहे. इथे एकच विकेट मैदानावरती गेली आहे टीम नागावची. ऑनलाईन अगदी फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून विश्वनाथ शेटमस्कर मामा मॅच एन्जॉय करतात. स्वागत आहे आपलं 14 गावातील युवा सेना अधिकारी आणि म्हाताडी कामगार संघटनेचे एक झुंजार नेतृत्व. स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय संदीपदादा पाटील, कबीर पाटील यांचा देखील इथे शुभागमन झाला या मंचकावरती. आपलं देखील स्वागत. किरवली आणि नागाव या दोन टीम मधला संघर्ष आणि त्याची चर्चा आज प्रत्येक गावागावात, प्रत्येक घराघरात, नगरी नगरीत आणि टप्प्या टप्प्यावरती, कट्ट्या कट्ट्यावरती होतीये. कारण मॅच क्लोज जाणार आहे, क्लोज इन्काउंटर रंगणार आहे. 18 चेंडू गरायच्या होत्या मैदानावरती, धावा 49. पहिल्या षटकात आल्या होत्या रन्स 20, तदनंतर आले 13. समीकरण मैदानावरती उरलाय 12 बॉल. जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. ना कोई मुसीबत है ना कोई इम्तहा, तो क्या मजा है जिनमा, तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सिनेमा. पसीने के साई से लिखे पन्ने कोरे नहीं होते, जो करते हैं मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. पहिल्याच बॉलवरती धक्का लागलाय सिद्धू भोईरच्या नावानं आणि विकेट जातीये मैदानावरती सिद्धूची आणि ती मिळतीये गोलंदाज आविष्कार पाटीलला. किरवली संघानं हा सामना जिंकला तर कैलास गायकर यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक या टीम किरवलीला. नागावनं जिंकला तर उत्तम शेठ पाटील, नाना शेठ पाटील यांच्याकडनं 3000 आणि बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी देखील 3000 आहेत. आणि आता षटकारांचीच गरज आहे. पहिल्याच बॉलवरती सिद्धू बाद झाला, न्यू बॅटर मैदानावरती येतोय. अजून एक डावखुर हाताचा फलंदाज रुद्र माळी मैदानावरती आलाय. सलगचा 3रा डावखुर हाताचा फलंदाज येतो मैदानावर. रुद्रमाईसाठी फुल टॉस, फायदा उचलू शकला नाहीये. बॉल चला डीप मध्ये इन फ्रंट ऑफ दी सेंटर. रनस्मिथ एक सिंगल. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. मच्छिंद्र पाटील सर आपल्या सोबत जोडले गेलेत. नेक्स्ट मॅच मध्ये ते आपल्या सोबत जॉईन होतील. आणि आज काय जिम्मेदारी स्वीकारली आहे. एकदा का या माणसानं स्पर्धा खांद्यावरती घेतली ना मच्छिंद्र सर, की मग तुमची यशस्वी झालीच समजा. कारण ज्या अनुषंगानं अगदी मॅनेजमेंट या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेला जी साथ मागची अनेक वर्ष दिली आहे त्याबद्दल पूर्ण गावदेवी चषक धरणाच्या आयोजन समितीच्या वतीनं संदीपजी पाटील सरांचं देखील मनपूर्वक आभार. लास्ट अँड ऑफिशियल कॉल टीम कानपोलीचे कॅप्टन सुधीर दादा, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत आदेश किंवा प्रीतम पोहोचतोय, या ओव्हर्सला संपण्याआधी आयोजकांना सूचना केली आहे की तुम्हाला टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. भोलेनाथ शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला अथर्व 11 कानपोली फटका चाललाय साइड स्क्रीन समोर. या मातीतला संघर्ष अजूनही संपलेला नाहीये आणि संपता संपता न मिटणार नाव मैदानावरती उभं आहे. कारण माहिती आहे राकेश पाटीलला, गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं आयुष्यात कधीही चांगलं असतं. आणि या षटकारांना मॅचचा रंग वाढवलाय. करायच्या होत्या 12-36, 3 बॉल मध्ये आले 7, बॉल शिल्लक आहेत 9, रन बाकी आहेत 29. 9 चेंडू 29 धावेची गरज है. दर्द गम डर जो भी है बस तेरे अंदर है. खुद के बनाए पिंजरे से बाहर निकल कर तो देख, रॉकी हँडसम तू भी एक सिकंदर है. आज त्या सिकंदरचा खेळ व्हायला हवा. फटका खोदून काढायचा होता, बॉल लाजवाब आहे. कधी षटकार कधी प्रतिउत्तर. किरवलीच ओम नर्मेदेशो किरवली आज घरच्याच मैदानावरती जणू काही हार मानायला तयार नाहीये. प्रेक्षकांना द्यायची विजयाची एक गोड भेट. पहिलाच बॉल मैदानावरती लाजवाब होता जिथे सिद्धूची विकेट आली. आविष्कारच्या विरुद्ध आली सिंगल, षटकार, तदनंतर डॉट बॉल. 12-36 चा सामना. 4 बॉल मध्ये खर्च झालेत फक्त 7 धावा. 8 बॉल 29. फार दूर जाऊन पोहोचली आहे मॅच. दबाव 70% मॅच टर्न झाली आहे टीम किरवलीच्या बाजूनं. 2 चेंडू बाकी आहेत. आविष्कारनं चांगले टाकले, दबाव असा टिकून राहील. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा होता. एक सिंगल घेतली आहे, एक सिंगल घेतली आणि समीकरण मैदानावरती आता बाकी आहे. 7 बॉल 28. या बॉलिंग करतो आविष्कार. प्रत्येक चेंडू यॉर्कर वरती तो बिलीव्ह करतोय. रुद्र माळीकडे आता ती संधी आहे की इथनं जर षटकार त्यानं मैदानावरती ठोकला, शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच बॅलन्स राहील.
इथनं जर मैदानावरती आविष्कारने एक चांगला बॉल टाकला तर पूर्णपणे मॅच मध्ये एक मोठं पारडं भारी होईल, ते म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या ओम नर्मदेश किरवलीचं. रोहितला बाद करणं महत्वाचं होतं. टीमचा ट्रम्प कार्ड नवनाथ गायकरनं ते केलं. 13 रन्स खर्च केला, मुवमेंट शिफ्ट झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा इम्पॅक्टफुल बॉलिंग सिद्धूच्या विकेट नंतर आपल्याला पाहायला मिळतीये आविष्कार पाटील कडनं. टाइम अलर्ट आहे नानू, त्याकडे देखील लक्ष असू द्या. गुलशन आम्हाला ती माहिती पोहोचवतोय. टीम कोणतीही असो, ज्यावेळी तुम्ही ऍज अ स्कोरर असता नियमावली सगळ्यांसाठी सारखी आहे. बरोबर आहे गुलशन, न्यूट्रल आहे. या टीमचा देखील तो एक चांगला गोलंदाज आहे. 7 चेंडू 28 ची गरज आहे. आविष्कार त्याचा हा फुल टॉस होता, इथे झाली मिस्टेक. बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार, नशीब की इथनं मैदानावरती मॅचला कलाडणी देणार हा 4. 6 बॉल अंतिम बाकी, 24 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. टीम प्रिस्का 11 आई गावदेवी 12-13 नागाव क्रिकेट संघाला ओम नर्मदेश्वर किरवलीच्या विरुद्ध. तर याचबरोबर आमचे सन्माननीय चंद्रकांत शेठ मडवी यांचं इथे आगमन होत आहे. त्यांना विनंती आहे की आपण स्थानपन्न व्हायचं आहे. गरज गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला. गावदेवी चषकाचा, गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला. गावदेवी चषकाचा, गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला. गावदेवी चषकाचा, गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 रनची गरज आहे. व्यासपीठावरती तुम्ही पाहताय शिवसेनेचं एक मोठं असं नेतृत्व आणि एकनाथ शेठ म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालंय. स्वागत आहे आपल्या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन स्क्रीन त्यांच्यासोबत चर्चा करताना या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या व्यक्तिमत्वाने एक मोठी भूमिका साकारली आदरणीय संदीपजी पाटील सरांना तुम्ही पाहता. 5 बॉल 24 बंटी, आणि बंटीसाठी अर्ध्या विकेटवरती पडलेला हाफ ट्रॅकर होता. संधी होती मॅच ऑन, गेम इज ऑन म्हणायला, पण मिडलिंग व्यवस्थित झाला नाहीये. आता 4 बॉल मधून फक्त 1 चांगला टाकायचा आहे. फटाके फुटू लागलेत. पाहुण्यांचं आगमन धूमधडाक्यात होऊ लागलंय. फटाक्यांची आतिषबाजी आणि या स्पर्धेचा गौरव अगदी 7 समुद्रा पार जाऊन पोहोचलाय. कारण पहिली अशी स्पर्धा तुम्ही पाहताय जिथे 4 दिवसामध्ये 48 ग्रामीण टीम आणि त्यामध्ये अगदी प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट साठी देखील ABP पोलला 1 आहे आणि CD पोलला 1 आहे. अशा 4 अगदी ग्रुप मध्ये 2 बाईक अर्थातच 2 मालिकावीर खेळाडू मैदानावरती आजच्या रात्रीमध्ये बाहेर पडताना दिसतील. चॅम्पियन कोण असेल त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे.
आणि बॉल शिल्लकात मैदानावरती 4. सेकंड सेमीफायनलिस्ट टीम सुपर 4 मध्ये इंटर होणारा दुसरा संघ जय हनुमान नितस नंतर किरवली की नागाव, त्या प्रश्नाचं उत्तर येणारे 4 बॉल किंवा कदाचित एक चांगला बॉल या चेंडूवरती आपल्याला देऊन जाईल. 4 बॉल 23 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. ऑन स्ट्राइक रुद्रमाई, दुर्दुल्याला करायचा चमत्कार आणि तो चमत्कार रुद्रमाईची बॅट करेल का? फटका ऑन साइडला भिरकावून दिलाय. अजून काही काळ वाट पाहावी लागेल. फेकलाय बॉल मिड विकेटच्या बाहेर. हाय तो षटकार, इथनं देखील टीम नागाव म्हणेल. गेम इज ऑलवेज ऑन. थँक्यू डीज. नागावनं मॅच जिंकली उत्तम पाटील आणि नाना पाटील यांच्याकडनं 3000 आणि किरवलीनं जर मॅच जिंकली कैलास गायकर यांच्याकडून 2000. पारितोषिकांची रेलचेल सुरूच आहे. बॉल शिल्लक मैदानावरती 3 रन बाकी 17. कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळत होतं. मैदानावरती देखील जाऊया जिथे रुद्रमाईनं सामना जिवंत ठेवलाय. क्लोज करेल का? बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तेजस पाटील. इथे लाईन 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 खराब. अंपायरचा इशारा आला. व्हाईट बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट. क्या होगी आगे की कहाणी? खतरनाक रंगेल हा सामना जर येत्या बॉल वरती रुद्रमाईनं चौकार किंवा षटकार मैदानावरती ठोकला तर. परिस्थिती अशी आहे, ठोकला तर जिंकला, हुकला तर विजयाला नागाव संघ मुकला. 3 बॉल 16 रनची गरज. शेवटच्या ओव्हर्स मध्ये धावा खर्च केल्या होत्या नागावनं 13. ओव्हर नंबर 3 मध्ये दिले होते 21. पहिल्या ओव्हर मध्ये 18. सूरज मडवीने दिले होते 16. त्यानं विकेट देखील काढले होतं 2. बॉलिंग ट्रॅक वरती थोडंसं झालेलं खराब प्रदर्शन ओव्हर नंबर 2 न 3 च्या दरम्यान ते थोडं महागडं ठरलंय. बट मॅच अजूनही संपली नाहीये कारण रुद्रमाळी मैदानावरती संघर्ष करतोय. इथे लाईन चांगली आहे, कमी गतीने टाकलाय. बंद लिफाफ्यामध्ये असलेला सामना आता खुला झालाय. अगदी फिरवला होता हा बॉल. तेजसनं चांगला चेंडू टाकलाय. आता जे पेन जड वाटू लागलं होतं गुलशनच्या हातामध्ये ते थोडंसं हलकं झालंय. धावफलकावरती डॉट बॉल लिहिताना त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माइल होती कारण आता गाव सुपर 4 च्या दिशेने करतोय वाटचाल. बॉल शिल्लक 2 रन बाकी 16. गुलशनच्या फासण्या देखील फासफूस होत्या संदीप सर. 2 बॉल 16 रनची गरज आहे. अडथळे अनेक आहेत. संघर्ष हा विजयाचा एक मार्ग आहे. पहिल्या षटकात 20 आले. तदनंतर नवनाथ गायकरने केलेलं कमबॅक, आविष्कारनं केलेली बॉलिंग ती चर्चेची राहिली आहे. एखादा चमत्कार येत्या 2 बॉल वरती मैदानावरती वाचवेल का? बॅटिंग करताना टीम नागावला एक चांगला चेंडू टाकून मैदानावरती सामन्यात सुपर 4 च्या दिशेने जाईल संघ. बॅटन पॅड मध्ये अजून एक टो क्रशर, एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. आणि आता एक बॉल जिंकण्यासाठी करायच्या रन्स 15. 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. ते म्हणजेच 3000 रुपयाचं रोहितला ते येऊन त्यानं घेऊन जायचंय. तर याचबरोबर आमचे सन्माननीय परशुराम पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमचे शिवाजी पाटील यांचे पिताश्री आहेत. तर कानपोली संघ चला आपण यायचं आहे टॉस साठी. सामना एकच चेंडू बाकी आहे बघा. अंतिम एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. रन्स बाकी आहेत मैदानावरती 15. रोडपालीचं आगमन झालंय. चला कानपोलीचे कॅप्टन आपण देखील पटकन या. उत्तम शेठ पाटील, नाना शेठ पाटील यांच्याकडनं सलगच्या 2 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक होतं त्या ठिकाणी दिलं जाईल. असे पाठीराखे नेहमीच तुमच्यासोबत सुखा दुःखात असायला हवं. संघ हारू दे जिंकू दे, खऱ्या पाठीराख्यांची पाठीवरती पडणारी थाप ही ऑलवेज तुमच्यासाठी एक प्रेरणादायी असते. भरपूर चांगला संघर्ष मैदानावरती नागावनं केला आणि बॉटम लाईन ऑफ द एंड आला षटकार आणि सामना जिंकला टीम ओमनर मध्ये शो किरवली. रीच इन सुपर 4 सेमी फायनल मध्ये स्वागत आहे प्रशांत पाटील अँड कंपनी किरवली संघाचं. अभिनंदन अँड हार्ड लक टीम नागाव. हा धरणागावचे सन्माननीय मदन पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. तसेच शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय उत्तमदादा पाटील यांना विनंती आहे या आपण मंचकावरती आणि नानाशेठ पाटील त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी 3000 रुपयाचं पारितोषिक देऊ रोहित पाटीलला आणि त्यांचा एक विशेष सन्मान तो देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. अभिनंदन ओम नर्मदेश किरवली
60 ला विकेट्स, मैदानावरती 3 हो ना. आणि 8 वाईड बॉल तुम्ही टाकले, तेच मैदानावरती बाकी राहिले आणि 8 धावेच्या फरकानं सामना जिंकलाय किरवली क्रिकेट संघानं. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा तेजस पाटील, बॅटिंग करताना 7 बॉल 24 धावा विथ 3-6 बॅक टू बॅक आणि गोलंदाजी करताना 1 विकेट तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. रोहितने यायचंय, रोहितसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे शिवसेना शाखा प्रमुख उत्तमदादा पाटील आणि नानाशेठ पाटील यांच्याकडनं.